सलामीची जोडी लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन पाहतो जोगेंद्र भालेकर त्याच्या सोबतीला पाहिल्या तर युवा खेळाडू आय थिंक अष्टपैलू खेळाडू आहे मिस्टर दीपेन लेदरवरती सुद्धा तो चांगले धडे घेतो आणि आज टी बॉलवरती मात्र त्याला खेळण्याची संधी मिळाली 7 स्टार ट्रॉफीमध्ये सौमिक 11 भाबाले सोदरपाडा या संघाच्या माध्यमातून सध्या तो प्रतिनिधित्व करतोय आणि षटकाला सुरुवात करतोय वालचिंद येवई संघाच्या माध्यमातून मनोज घाटाल पहिला चेंडू पाहू शकाल अतिशय चांगल्या लेंथवरती कामगिरी पाहायला मिळाली LPL जो आपण नुकती सीझन जे आपण या ठिकाणी कंप्लीट केली त्या पर्वामध्ये मनोज घाटालनं काय जबरदस्त परफॉर्मन्स केला परंतु या स्पर्धेमध्ये सुद्धा सुरुवात चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली पहिला चेंडू डॉटच्या रूपाने हाताला पुन्हा मात्र 30 लेन जागेवरून खेळण्याचा प्रयत्न चेंडूच्या रेषेपर्यंत जोगेंद्र पोहोचत नाहीये लागोपाठचा हा दुसरा डॉट बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो एस्टाच्या पाठीमागे सुद्धा आपण जर पाहिली तर चांगली कामगिरी विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि पहा ज्यावेळी येवई वालचिंद संघ एकत्रित येतोय त्यावेळी मात्र या संघाची ताकद दुगणी होते असं म्हणायला हरकत नाहीये कारण अगदी हे दोन्ही गाव आपण जर पाहिली तर शेजारी शेजारी गावं आहेत आणि या दोन्ही गावातील जे खेळाडू आहेत त्यांचा मात्र एक चांगला युनिटी तयार होत असते ओहो तिसरा डॉट बॉल येणार का हो सलगचा तिसरा डॉट बॉल या चालू सीझनचा आपण जर टेनिस बॉलचा आपण विचार केला तर मात्र जोगेंद्र भालेकरनं हवी तशी छाप सोडली नाही परंतु असं वाटलं की या स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी तो करेल परंतु सध्या साचपडतोय कारण आतापर्यंत 3 बॉलमध्ये एकही धाव त्याला जोडता आली नाही इथे बॅटची कडा शॉर्ट टर्मिनल फिल्डर आहेत व डीप मध्ये सुद्धा प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी जोपर्यंत चेंडूला उत्तम फेक करतायत तोपर्यंत चौथ्या चेंडूवरती जोगेंद्रनं आपल्या स्वतःची आणि संघाची अकाउंट मात्र तिथे खुललं गेलं ओपन केलं असं म्हणावं लागेल चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये मनोजच्या वतीने आपल्याला पाहायला मिळत आहे आजच्या दिवसातील चौथा सामना पहिल्या फेरीतील यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल सोनाळे आपण रेडी राहायचं आहे ओ बॅटच्या अगदी स्टिकरला चेंडू परत ज्याला चेंडू वेगाने चालला अगदी पुन्हा थर्ड मॅनला डीप मध्ये प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्यामुळे मात्र चेंडूची गती थोडीशी कमी झाली परंतु 2 धाबा घेण्यामध्ये दीपेनला यश मिळालं पहिल्या चेंडूचा सामना करत असताना स्वतःचं त्याने अकाउंट ओपन केलं आणि संघाची धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 3 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल सोनाले संघाच्या विरोधात किरवली आमणे या संघामध्ये नाणेफेकी केली जाणार आहे दोन्ही टीमला विनंती असेल की आपल्या संघ नायकाला त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर पाठवायचं आहे हो सरळ बॅटने ऑन दी ऑफ फटका चांगला पाहायला मिळतोय चेंडू त्याला लॉंग अपला हो मिस्टेक घेतली गेली 2 पायाच्या मधून चेंडू फरार झाला परंतु बॅकअपला 1700 आहेत त्यामुळे 21 रूपांतर दुहेरीमध्ये पाहिलं हो पुन्हा मात्र काही धावा एक्स्ट्रा मिळतील ओव्हर थ्रोच्या रूपाने 3 धावा कंप्लीट केल्या चौथ्याचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 4 धावा कंप्लीट हो अजूनही चेंडू शोधतायत आणि जोपर्यंत चेंडू शोधला जातोय तोपर्यंत 4 धावा दोन्ही फलंदाजाने सहजपणे पूर्ण केल्या गेल्या या ओव्हरमध्ये मनोजचा विचार केला तर त्याच्या विरोधात एकही मोठा फटका आला नाहीये त्याचमुळे एक सफल षटकाची समाप्ती पाहायला मिळाली फक्त त्याने धावा खर्च केल्या 7 चांगली सुरुवात वालचिंद येवई संघाचा आपण विचार केला तर कारण नाणेफेकी जिंकली प्रथमतः गोलंदाजी करण्याचा तो निर्णय स्वीकारला संघनायक संजय केनेनं तो आतापर्यंत आपण योग्य म्हणू शकतोय कारण सौमिक 11 भावाले चौदरपाडा संघाची संत आणि सावध सुरुवात येणाऱ्या बॅटरमध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक वाकणीसारखा एक स्टायलिश बॅटर त्यांच्याकडे उपलब्ध आहे त्याच्यानंतर हिटिंग मध्ये जाणला जाणारा आदित्य हा सुद्धा उपलब्ध आज आहे अमोलला कोण विसरेल ज्यांनी मागील हंगामा गाजवला बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर खूपच खोलवर आहे परंतु या जोडीवरती भरपूर काही मदार आहे सुरुवात जर चांगली मिळाली तर मात्र डाबाचा अंत चांगला होऊ शकेल दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय वालचिंद येवई संघाच्या माध्यमातून विनोद खुलात विनोद सुद्धा मागील LPL स्पर्धा गाजवली ओहो शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न हुक करायचा होता स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाच संपर्क तिथे मात्र झाला नाहीये आतापर्यंत आपण जोगेंद्रचा विचार केला तर 5 चेंडू त्याने फेस केले 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव त्याच्या बॅटमधून निघाली हो इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक फटका हवेत केला स्वतः संघनायक संजय चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत दुहेरीचा पुन्हा प्रयत्न झाला इथे मात्र रनआउटची संधी होती आणि ती संधी मात्र गमावली दीपेन अँड जोगेंद्र भालेकर
थोडेसे सास पडतायत. 2 धावा तिथे कंप्लीट होत असताना संघाची धावसंख्या 2च्या अनुषंगाने 9 या आकड्यावरती पोहोचली गेली. सध्या कोचिंगच्या भूमिकेमध्ये आहेत अनंत केने, टेन्स मध्ये आहेत. आणि आतापर्यंत आपण जर को कमिटी मेंबरचा विचार जर केला तर केपी यांचा संघ बाहेर फेकला गेला, रामकृष्ण काकडे यांचा संघ बाहेर फेकला गेला. पुन्हा ऑन साईडला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. आता मात्र अजित पाटील यांचं अस्तित्व टिकून आहे, रॉकी यांचं सुद्धा अस्तित्व टिकून आहे. कारण नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला किरवली संघ इनॅक्शन मध्ये असेल, मुठवल संघ इनॅक्शन मध्ये असेल आणि सध्या इनॅक्शन मध्ये आहे अनंत खेणे यांचा संघ. आतापर्यंत कुठलाही फलंदाजाला सीमारेषा ओलांडण्याची संधी प्राप्त झाली नाही. याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतो की यवई वाजिद संघाची गोलंदाजी आतापर्यंत लाजवाब, ओहो जबरदस्त रायझिंग डिलिव्हरी, सरप्राईज डिलिव्हरी. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये या विकेट किपरचं सुद्धा मात्र अप्रतिम कामगिरी आपण सध्या पाहत आहोत. फलंदाजांचे पूर्णपणे हावभाव ओळखले जात आहेत आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी सध्या केली जाते. विनोद कुलात ओव्हर द विकेट पुन्हा एकदा, पुन्हा पाहू शकेल प्रॉपर कनेक्शन नाही, परंतु चेंडू गॅप मध्ये चाललाय वेगानं आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. या डावातील पहिला चौकार आलाय फलंदाज दीपेनच्या बाटमधून. कॉन्फिडन्स लेवलचा फटका नाही परंतु रिझल्ट चांगला होता, कारण या फटक्यावरती एकूण 4 धाबा आपल्याला आणि याच फटक्यांसाठी आता मात्र इथून प्रयत्न करावे लागतील. बॅटर खूपच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बॅटिंग खोलवर आहे. आतापर्यंत या षटकामध्ये पाहिले तर विनोदनं 5 लिगल चेंडू टाकले, त्यामध्ये 5च धावा त्याने खर्च केल्या. आतापर्यंत चांगल्या लेंथवरती तो कामगिरी करतो. हो हो बॅट चिकना 1-2. तिसऱ्या प्रयत्नामध्ये मात्र तिथे झेल ड्रॉप केला, त्याच्यानंतर रनआउटची सुद्धा संधी होती. एक धाव कंप्लीट, दुहेरीचा प्रयत्न होतोय, इथे पुन्हा रनआउटची संधी आहे. हो आणि ही संधी सुद्धा मात्र त्याने गमावली. ही संधी गमावली की जाणून बुजून कार्य केलंय हे आता मात्र विनोदलाच विचारावं लागेल. आय थिंक फलंदाज बाद झाला. येस, दीपेन इज गॉन. पहिल्या धक्का सौमिक 11 भावाले चौदरपाडा संघाला दीपेनच्या रूपानं. दीपेन बाद होण्यापूर्वी त्याच्या बॅटमधून येस एकच चौकार पाहिला आपण. आणि वैयक्तिक आपण जर विचार केला तर 11 धावांचं त्यांनी आपल्या संघाला योगदान दिलं. न्यू बॅटर इनिट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लेफ्टी बॅटर मिस्टर प्रतीक वाकडे, मॅन फ्रॉम चौदरपाडा. 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झाला. 2 षटकांच्या अखेरीस एक गडीबाद 15 धाबा. पहिल्या षटकामध्ये 8 आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर विनोद कुलाच्या विरोधात एकूण धावा आल्या 8 आणि तिसऱ्या षटकाला आता मात्र सुरुवात करतोय गोलंदाज रोहित तेलिवरे. फुलटॉस आणि फुलटॉस वरती फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवलाय लॉंग लेगच्या पलीकडे, दूर गगन की छाव में 6 धावांसाठी षटकार. असं वाटतं की या वादळ येण्यापूर्वीची पहिली शांतता होती, कारण सुरुवातीला जोगेंद्रने थोडासा वेल घेतला आणि आता मात्र कुठेतरी त्याला फायदा होऊ शकेल. ओ परफेक्ट यॉर्कर, परफेक्टली यॉर्कर. आणि त्याच मुळे मात्र या चेंडूचं मात्र उत्तरच नव्हतं जोगेंद्र भालेकरकडे. निसर्गाची देणगी आता मात्र पाहू शकाल. चिंब चिंब पावसाच्या सरी आता मात्र कोसळत आहेत. पुन्हा फुलटॉस होता, ऑन साइड पुन्हा उडवायचा होता परंतु अगदी बॅटच्या टोला स्पर्श झाला. दुहेरीचा प्रयत्न आणि पाहू शकाल 2 धाबा त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या. जोगेंद्र वारंवार स्ट्रायकिंग एंडला येतोय परंतु आतापर्यंत त्याच्या इनिंग मध्ये आपण एक चांगला दर्शनीय स्ट्रोक पाहिला 6 धाबांसाठी, परंतु ते पुरेसे नाहीत. कारण तुम्हाला धावांचा आता वेग इथून वाढवावा लागेल, कारण तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झालेली आहे आणि फक्त 23च धाबा धाफलक्यावरती आहेत. ओ फिंगर रोल कटर भूल भुलैया, चेंडू पडल्यानंतर झपकन बाहेरच्या दिशेने वळला आणि त्याच्यावरती मात्र जोगेंद्र भालेकर जागेवरती फिरला असं म्हणावं लागेल. डॉट पर्सेंटेज आपण जर पाहिलं तर जास्तीत जास्त संख्येने इथे डॉट चेंडू पाहायला मिळतात. पुन्हा एक चांगला चेंडूची हाताळणी, अप्रतिम कामगिरी रोहित तेलिवरेची सुद्धा आपण पाहतोय. आतापर्यंत त्यात या आताच्या खेळापर्यंत विचार केला तर एकूण डॉट चेंडूची आपण संख्या जर पाहिली तर
9 डॉट बॉल म्हणजे 24 चेंडूमध्ये जर तुम्ही 9 डॉट बॉल खेळले तर त्याचा मात्र कुठेतरी तुमच्या किलीवरती त्याचा परिणाम होईल, परंतु आता मात्र चांगला स्ट्रोक पाहिला आपल्याला आणि चेंडूला मात्र भिडकावून दिला स्क्वेअरलेच्या डोक्यावरून 6 धाबांसाठी षटकार. भालेकरच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. 3 षटकाचा खेळ इथे संपन्न झाला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9.33च्या धाव गतीनं आतापर्यंत 29 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर रोहित तेलिवरेच्या विरोधात 2 षटकार आले, तब्बल 14 धावा त्याने एका षटकाच्या स्पेलमध्ये खर्च केला. अजून एका षटकाचा खेळ येण्या बाकी, स्लॉग ओव्हरचा खेळ येण्या बाकी आणि चर्चा आता सुरू अशी आहे की कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवायचा. परंतु एक विनंती असेल की आपण वेळेचं भान ठेवून डावाला सुरुवात करायची आहे. पंच सुद्धा तुम्हाला वॉर्न करतायत कारण आज वेळ आपल्याकडे फार कमी आहे. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकासाठी स्वतः गोलंदाज संजय आता मात्र त्या ठिकाणी सज्ज झालाय. फार अनुभवी गोलंदाज आहे. अनेक वर्षापासून आपण संजयला पाहतोय टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून खेळताना आणि नेहमीच आपल्या टीमसाठी व्हॅल्युबल अर्थात मूल्यवान कामगिरी तो करत असतो. परंतु आज टी बॉलवरती पाहूया, रबर बॉलवरती कशा प्रमाणे छाप सोडेल. समोर आहे प्रतीक वाकडे, लेफ्ट आर्म बॅटर. दोन्ही बॅटर लेफ्ट आर्म आहेत, लेफ्टी आहेत. परंतु या ओव्हरमध्ये किमान 10 पेक्षा अधिक धावा जोडावा लागतील. कुटुंबाचा चेंडू होता, ऑनसाइडला पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून चालला मिड विकेटला. 1 धाव कंप्लीट. दुहेरीचा प्रयत्न होतोय, त्या प्रयत्नामध्ये रनआउटची संधी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिटची गरज होती. 2 धावा कंप्लीट. तिहेरीचा प्रयत्न जोगेंद्र भालेकर करतो. 3 धावा इथे कंप्लीट होणार का? हो, झालेले आहेत. परंतु स्ट्राइक आता मात्र असेल जोगेंद्र भालेकरकडे. सिंगलला डबल, डबलला तिहेरीमध्ये मात्र या ठिकाणी कन्वर्ट केलं गेलं. धाबा कशा येतात हे महत्वाचं नाही, धाबाची आता आवश्यकता आहे. टीम सौमिक 11 भावाले अँड चौदरपाडा संघाला किमान तुम्हाला 40च्या पुढे जावं लागेल, कारण पहिले 3 आपण सामने जर पाहिले तर हाय स्कोरिंग पाहिले आपण. अगदी 70ला गवस्ती घालणारे ते सामने पाहिले आणि आता मात्र कुठेतरी धाबांचा तोटा पडलाय. आता मात्र पुल अँड सक्सेसफुल. जबरदस्त या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन. भालेकरच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा सिक्सर. थोडीशी चेंडूला आपठी दिली. रिप्ले मध्ये पाहू शकाल ऑफ स्टिकच्या अगदी बाहेर शपल झाला फलंदाज भालेकर आणि त्याने मात्र चेंडूला उडवला ढगात आणि मात्र त्या ठिकाणी धाबा मिळाल्या 6. भरपूर वेळ खेळपट्टीवरती काढला आणि त्याचा मात्र कुठेतरी फायदा प्राप्त झालाय जोगेंद्रला, कारण हा बॅक टू बॅक सलगचा दुसरा सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला. त्याच्या इनिंग मधील तिसरा. 38 धाबा फलक्यावरती लागल्या गेल्या. ओहो, फुलर लेन जाग्यावरूनच ऑफ स्टिकला खेचून मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी पहा प्रशांत वर्सेस प्रशांत. सिक्सर किंग ऑफ किरवली आज इन ऍक्शन मध्ये असेल आणि सोबतीला देवेन आहेत. किरवली आमने मुठवल सोनाली अशी लढत तुम्हाला पाहायला मिळू शकेल. ओ फुलटॉस आहे पंचांचा, बीमर नो बोलता इशारा. इथे मात्र पाहू शकाल लॉंग ऑन क्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचलाय. दुहेरीचा प्रयत्न होतोय. 2 धावा कंप्लीट. इथे ओव्हरच्या तुरपणातून धावा मिळणार का? तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 3 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3+1 एकूण 4 धावा आणि पुढील चेंडू असेल फिर हिट. म्हणजे अजूनही मात्र संधी आहे प्रत्येककडे की इथून सुद्धा एखाद दुसरा चांगला स्ट्रोक जर लगावला तर मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये संघ पोहोचू शकतोय. आणि अखेर या 3-4 धाबांच्या अनुषंगाने फलकावरती 42चा आकडा आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धाबातील अजूनही 3 चेंडूचा खेळ येणं बाकी. या 3 चेंडूमध्ये किमान 2 जर मोठे फटके आले तर जरूर 50चा आकडा इथे मात्र लागू शकतो आणि तोच इथे मात्र प्रयत्न असेल प्रतीक वाकडीचा. हो, समोरची खेळण्याचा प्रयत्न, परंतु पाहू शकतो शॉट इस्टा कव्हरच्या डोक्यापर्यंत चेंडू मात्र सरळ चालल्या डीप मध्ये. जोपर्यंत शत्रशक येऊन चेंडूला उचलून फेक करतोय तोपर्यंत 2 धाबा सहजपणे पूर्ण केल्या. तिहेरीचा प्रयत्न होतोय आणि त्या तिहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दुसरा धक्का लागला या ठिकाणी सौमिक 11 भावाले चौदरपाडा संघाला. प्रतीक वाकडे गॉन. स्लॉग हिटिंग म्हटलं तर आदित्य वाकडेकडे चांगला अनुभव होता, परंतु त्याला थांबवलं गेलं. न्यू बॅट रोशन आलाय 4थ्या क्रमांकावरती. अजूनही आपण जर या डावाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ येणं बाकी. या 2 चेंडूमध्ये किती धावा येऊ शकतील
काय सस्पेन्स आहे या दोन चेंडूचं. संजय पुन्हा एकदा मार्गस्थ झालाय. फुलटॉस फटका हवेत केलाय. तुर्कीचं जजमेंट, परंतु मात्र शेवटच्या क्षणाला मात्र ती चूक लगेचच फिल्डर सुधारली. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त धाव मिळेल एक. 43 धावा. चला टॉस करण्याकरता दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर या. RD11 किरवली आमने विपक्ष स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल सोनाळे अशी लढत. पुलर लेंथ पुन्हा पाहू शकला ऑन साईडला कार्पेटच्या साडा चेंडू त्याला शॉट मिड विकेटला चेंडूला उचलून फेक करते, तोपर्यंत दुहेरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धाबा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 45 ला डाव या ठिकाणी पहिला संपन्न झाला. 46 धावांचा लक्षाचा पाठलाग मात्र या ठिकाणी यवई वालचिन संघ आय थिंक 47 धावा झालेल्या आहेत, माफी असावी. 48चं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग कसा केला जाईल त्यापूर्वी तत्पुरते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना असेल. स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल सोनाळे विपक्ष RD11 किरवली आमणे अशी लढत. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. एका बाजूला प्रशांत बजागे आहेत तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर देवेन पाटील आहेत. आणि चला वजे ब्रदर्स या. टेनिस बॉलची सीझन संपल्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये जेवढे वेळ वजे यांच्या बॅट हातात होती त्याचा उत्तर आज आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे रॉकी आय थिंक राकेश धिगाडकर तर दुसरीकडे पाहिलं तर उत्तम पाटील अशी लढत. दोन्ही संघाचे संघनायक आमच्या अगदी कॉम्बॉक्सच्या समोर. आणि नाणेफेकी करण्याची विनंती मी अनंत केली या आपण सोमिक केबल नेटवर्कचे प्रोप्रायटर त्यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. सामना चांगल्या पद्धतीने पाहायला मिळू शकेल कारण दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर 4 गावातील टॅलेंटेड खेळाडू या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एका बाजूला मयूर, दुसऱ्या बाजूला प्रशांत. आणि नाणेफेकीचा कौल आय थिंक स्वर्गीय मकरंद स्फोट मुठवल सोनाळे संघाच्या बाजूने लागला गेला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलेला आहे. यानंतर होणारा सामना, परंतु या सामन्याचं उत्तर काय असेल, या सामन्यामध्ये जिंकणार कोण? 48 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे करायचा आहे टीम यवई वालचिन संघाला. सलामीची जोडी आय थिंक मैदानाकडे वाटचाल करत आहे, परंतु या डावामध्ये काय होणार, या डावामध्ये कुठला संघ वर्चस्व ठरणार, कुठला संघ पिछाड्यावरती राहणार, कुठला संघ आघाडीवरती राहणार, हे सर्व सांगण्याकरिता आता कमेंट्री बॉक्समध्ये करूया आपण बदल आणि पुन्हा ऐकूया आवाज जू नांदुर्कीचा माझा मित्र समीर ठाकरे यांच्या वाणीतून. थँक्यू. निर्णय बदलण्यात आलेला आहे. मुठवल सोनाली या संघानं फलंदाजी स्वीकारलेली आहे. आमने किरवली याची नोंद आपण घ्या. प्रशांत बजागे, धन्यवाद योगी पाटील सर. या ठिकाणी 48 धावांचं आता आव्हान पार करायचं आहे. मागच्या तिन्ही मॅचेसमध्ये 70चा आकडा आपल्याला बघायला मिळाला, परंतु या सामन्यामध्ये भावाळे आणि चौदरपाडा या संघानं 47 धावा बनवल्या. 48चं आव्हान आता या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. मनोज घाटेल आणि त्याच्या सोबतीला नितीन, दोन्ही महान खेळाडू आता ॲज अ ओपनर आपल्याला बघायला मिळतात एवई वालचिंद या टीम कडून. गोलंदाजी करण्यासाठी षटक क्रमांक पहिला गोलंदाज
राऊंड द विकेट. हो, पहिलाच बॉल अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता मनोजचा. शॉर्ट तडमॅनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. पहिल्याच बॉलवर सिंगल कंप्लीट आणि एका धाव्याने ऑफ द मार्क होत असताना बॅटर मनोज आदित्य गोलंदाजी करण्यासाठी आला. ओव्हर नंबर 1. एक चांगलं बॅटल आपल्याला बघायला मिळेल, कारण दोन्ही संघांमध्ये गोलंदाजी महत्वाचे म्हणजे स्ट्रॉंग आहे. हो, नितीनसाठी हा बॉल आतमध्ये येणारा. बॅटची एज आणि फलंदाज बाद. पहिला धक्का लागतोय वालशिंद एवई संघाला आणि फार मोठा धक्का लागलेला आहे. नितीन 0वर बाद. मोठी विकेट या ठिकाणी प्राप्त केलेली आहे. नितीनला 0वरती आउट केलाय आदित्य वाकडेनं. या चेंडूच्या अगोदरच सर चर्चा सुरू होती की गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे. दोन्ही संघामध्ये गोलंदाजी धारदार आहे. त्याच्यामुळे 48 या लक्ष्याचा पाठलाग करणं तेवढाही सोपा नाहीये. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्याला बघायला मिळेल. स्वर्गीय मकरंद स्मृती मुठवळ सोनाले आणि त्यांच्या विरोधात RD11 किरवली आमने. यापुढचा सामना आपण पाहणार आहोत. राऊंड द विकेट. थोडासा खाली राहणारा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी आता करतोय आदित्य. सुरुवात चांगली आहे. थोडासा थांबून बॉल आला असं वाटतंय त्या ठिकाणी बॅटरची रिॲक्ट आपण बघितल्यानंतर. रोहित नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावर. बाउन्सर हुक केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पुढे आला. बॉल त्याच्या मागे पडला. बॉल एक टप्पा घेत असताना निघून गेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. अनुमान जजमेंट या ठिकाणी प्रॉपर करता आलेली नाहीये. भरपूर पुढे आला हा क्षेत्ररक्षक आणि त्याच्या मागे चेंडू पडला. एक टप्पा घेत असताना चौकाराकरिता. चौकार येणं गरजेचं होता. रोहितची विकेट देखील धोक्यात होती जवळपास. हुक केला. लॉंग वे शफल होत असताना लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडूला फेकून दिलाय. 6 धावांसाठी दमदार षटकार. छोटीशी चूक झाली आणि ती चूक आता भरपूर महागात पडत असताना छोट्या छोट्या चुका तुम्हाला सुधाराव्या लागतील, तेव्हा तुम्ही यश संपादन कराल. आदित्य थोडासा नाराज असेल. जेथे झेलची संधी होती तेथे चौकार मिळाला आणि त्याच्यानंतर रोहितच्या बॅटमधून सुपर हिट षटकार पाहायला मिळाला. यावेळेला यॉर्कर लेन. बॉलर बॅक ड्राईव्ह. समोरच्या दिशेने बॉल आला परंतु तो क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज ते बॉल गॅदर करू शकला नाही आणि वेळ होती फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याची. एका धाव्याने स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा झाल्या त्या 12 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12ला 1 गडी बाद. ज्या ॲव्हरेजने धावा बनवायच्या आहेत त्या ॲव्हरेजला आता स्पर्श तर केलेला आहे. 12 रन्स फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. येणारी 3 षटकं अजूनही शिल्लक. 36 धावांची येथून गरज असेल. 48 या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सेकंड ओव्हर मध्ये आता प्रतीक वाकडे गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर जोगेंद्रच्या बॅटमधून चांगल्या धावा आपल्याला बघायला मिळाल्या. भरपूर सारे डॉट बॉलही खेळला परंतु 3 षटकारही आपल्याला त्याच्या बॅटमधून बघायला मिळाले. चौदरपाडा आणि भावाले या संघ आपण आज एकत्रित होताना बघितला आणि त्यांच्या विरोधात एवई वालशिन ऑफस्टंपच्या बाहेरून बॉल कट होत असताना सर विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेला डॉट बॉल. अशा प्रकारचे डॉट बॉल दबाव वाढवणार आहेत. एका बाजूला मनोज घाटाल तुम्ही पाहतायत. यावेळेला लॉफ्ट केला
खोला टाकलेला बॉल त्याला पाठवल्या सर काऊ कॉर्नरच्या पलीकडे रोहितच्या बॅट मधून आणखी एक सुपर हिट फटका षटकार. Super batting from Rohit. नावच फार मोठं आहे. रोहित हिट बॅटिंग करत असताना हा बॉल सोडून दिला. खूप जास्त बाहेर होता. प्रतीक अगदी शॉर्ट रनवे न गोलंदाजी करत असताना तेवढा वेग दिसून आलेला नाहीये ज्या वेगासाठी प्रतीकला ओळखलं जातं. यावेळेला पुन्हा फोर्स केला हवेमध्ये बॉल. आता विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल पकडलाय. ज्या क्षेत्ररक्षकाकडनं चुकी झाली होती त्याच क्षेत्ररक्षकानं अखेर झेल तेथे टिपला आणि फलंदाज रोहितला मात्र आता घरचा रस्ता दाखवलाय. माघारी परतावं लागतंय. मोठा धक्का एवढी वालचिन संघाला. बिग लॉस फॉर द टीम वालचिन एवई. कारण या ठिकाणी रोहित चांगला टच मध्ये दिसत होता. चांगला लयदार सूर तालाने फलंदाजी करत होता आणि त्याचं बाद होणं संघासाठी एक मोठं नुकसान असेल. यानंतर पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्वर्गीय मकरंद स्मृती मुटवल सोनाली विरोधात RD11 किरवली आमने अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा बॉल नवीन फलंदाज विनोद आलाय. विनोद देखील आता आउट होऊ शकतो मात्र या ठिकाणी झेल सुटलाय. थोडस डिफिकल्ट हा झेल होता. फॉलो थ्रू मधून धावत जाऊन अशा प्रकारच्या कॅचेस पकडणं एवढंही सोपं नाहीये. प्रतीकनं प्रयत्न केला होता. चांगला बॉल वळतोय. चांगला कटर पाहायला मिळाला. बॅटच्या टो एंडला लागत असताना बॉल हवेमध्ये बराचसा उंच उडाला होता. डाऊन दी बॉल देखील पोहोचला प्रतीक परंतु झेल पकडता आलेला नाहीये. ड्रॉप सिक्स and batter gets a single. फलंदाजांनी मात्र एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली आहे. पुढचा बॉल हा चेंडू मात्र इथे सोडून दिलाय. पुन्हा एकदा खूप जास्त बाहेर निघणारा हा चेंडू होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्राच्या मदतीने आता स्कोर पुढे सरकत असताना धाव फलकावरती धावा झाल्या 21. ओहो यावेळेला कमी गतीने टाकला. ऑप्शनच्या बाहेरून खेचून मारायचा होता. आणखी एक चांगला बॉल. प्रतीक वाकडे त्याच्याकडे अनेक स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे. ग्रामीणचं क्रिकेट असेल शहरी क्रिकेट भिवंडीचं असेल तो अनुभव आज या मॅच मध्ये त्याचा दिसून आलेला आहे. जशा गोलंदाजीमध्ये त्यानं चेंजेस केलेत. ओ यावेळेला पुन्हा विकेटची संधी आणि या मॅच मधील सर्वात मोठी विकेट मनोज घाटल ऑन हिज वे. बिग विकेट बिग लॉस फॉर द टीम. एवई वालचिन. मनोज घाटलला मैदान सोडावं लागलंय. फार मोठा धक्का लागतोय. या महत्वाच्या सामन्यामध्ये दोन महत्वाचे खेळाडू नितीन देखील शून्यावर बाद झाला. मनोजलाही तेवढं मोठं योगदान देता आलेलं नाहीये. तोही फक्त एका धावेचं योगदान देऊन आउट झालाय. इम्पॉर्टंट मॅच मध्ये इम्पॉर्टंट खेळाडू या ठिकाणी अपयशी ठरलेले आहेत. समीकरण आता बदलले. येणारे 12 बॉल आणि 27 धावांची गरज. रोहित ज्यानं अतिशय सुंदर कॅमिओ या ठिकाणी सादर केला. मध्ये आला आणि सुपर हिट झाला. परंतु आता इथून सामना फिनिश करून कोण देणार. नवीन फलंदाज मैदानाच्या आत. प्रतीक नवीन फलंदाज गोलंदाजी करण्यासाठी. रोशन गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्मर. राऊंड द विकेट. विनोद आणि प्रतीक या जोडीला आता इथून जबाबदारी घ्यावी लागेल. रिस्पॉन्सिबल खेळ त्यांना साकारावा लागेल कारण 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. मॅच इज ऑन नाव. रोहित जेव्हा खेळत होता असं वाटत होतं की फार लवकर मॅच संपेल. परंतु तो आउट झाला आणि त्याच्यानंतर आता पुन्हा शिरकाव करण्याची संधी मिळाली ती भावाळे यांनी चौदरपाड्या संघाला. यावेळेला चेंडूची वाट बघितली. ओव्हर पिचवर घेत असताना लॉफ्टेड
ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऑफ ड्राईव्हचा फटका व्ही शेप मध्ये एक्झिक्यूट करत असताना आदित्यच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावतोय. तोपर्यंत वेळ होती बॅटर्सकडे एकदा पूर्ण करण्याची. सिंगल महत्वाचे आहेतच, परंतु आता इथे एखादा मोठा फटका येणं तेवढाच गरजेचं आहे. त्या मोठ्या फटक्याचं महत्व आता वाढलेलं आहे. स्ट्राईक एंडला बॅटर प्रतीक असेल. रोशनचा कटर होता पुढच्या लेंथवर, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ होता, सरळ विकेट कीपर कडे निघून जातोय. डॉट बॉल. असे डॉट बॉल अधिकच दबाव वाढवत असताना या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या एवई वालचीन संघावर, कारण आता समीकरण बदललंय. 26 धावा अजूनही विजयापासून दूर आहेत. आता चेंडू मात्र त्यांच्याकडे फक्त शिल्लक आहेत 10 बॉलमध्ये आता त्यांना 26 धावा करायच्या आहेत. पेपरवरती आपण समीकरण बघितलं तर थोडंसं पाठ जड दिसतं गोलंदाजी करणाऱ्या संघाचा, परंतु एखादा मोठा फटका या सामन्याला कलाटणी देऊ शकतो. तो मोठा फटका शोधावा लागेल. रोशन पुन्हा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. प्रतीक समोर. या गोलंदाजाची हीच तर खासियत आहे. बीमन नो बॉल आणि बॉल सरळ सीमा पार. चौकार. या मिळतात धावा 5. एक असा गोलंदाज आहे ना की ज्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू दिल्यानंतर तो 30 धावाही देईल आणि 3 धावाही वाचवेल. रोशन. नाम आहे रोशन. भीमन नो बॉल. लागोपाठ चेंडू डॉट फेकत होता आणि अशामध्ये भीमन नो बॉल आपल्याला बघायला मिळाला. त्याच्यावरती 5 धावा मिळाल्या. जो संघ अडचणीमध्ये होता, आता यापुढचा बॉल पुन्हा एकदा फ्री हिट, पुन्हा संधी असेल. समीकरण बदललं. 10 बॉल आता 21 धावांची गरज आहे. फ्री हिटचा बॉल सोडून दिलाय. कीपर कडनं देखील चुकी झाली आहे. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. पुन्हा एक्स्ट्रा धाव मिळते. 1+1 पुन्हा 2 धावा मिळतात. पाठीराखे थोडेसे आता नाराज आहेत. सौम्यक 11 भावाले चौदरपाडा. पॅकर अनंता केने ही मॅचचा आनंद घेत असतील. पुढचा बॉल फ्री हिट कंटिन्यू असेल. हो इथे मात्र चांगला बॉल. अतिशय सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. 9 बॉल 19 धावांची गरज. प्रत्येक बॉल गणिक समीकरण बदलत असताना 9 बॉलला रिमेनिंग अँड 19 मोर रन टू विन. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विनोद समोर आहे. फुल टॉस बॉल आणि त्याच्यावरती केलं प्रहार. बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला आणि आता इथून 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. रोशन पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो इथे पुन्हा एक्स्ट्रा धाव. आणखी एक व्हाईट बॉल. 2 ओव्हर मध्ये 27 करायच्या होत्या. डॉट बॉलनं सुरुवाती केली होती आणि त्याच्यानंतर मात्र भरपूर खराब गोलंदाजी आपल्याला रोशनची बघायला मिळाली आणि आता बघता बघता समीकरण 8 बॉल 12 वरती येऊन ठेपलंय. म्हणजेच काय तर फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजून आता हे समीकरण. इथे पुन्हा लॉफ्टेड हिट. ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाला बीट केला. नागेशनं प्रयत्न चांगला केला, परंतु त्याला बीट करून बॉल सरळ लॉंग ऑनच्या पलीकडे. 4 धावा चौकार. हो त्याचं नव्हतं व्हायला. क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही. आमचे आणखी एक स्टार आता आमच्यासोबत जोडले जातात. कालपासून त्यांची वाट बघत होतो. राकेशजी दिगाडकर अनफिट असल्यामुळे ते जास्त वेळ देऊ शकलेले नाहीये त्या स्पर्धेला. समीकरण आता आपण पाहूया. या ठिकाणी येणारे 7 बॉल आणि 8 धावांची गरज आहे.
विनोदनं पूर्णपणे जबाबदारी घेतली या मॅचची. मनोज, नितीन, रोहित आउट झाल्यानंतर पुन्हा बॉलला उडवलाय. आता झेलची संधी आहे, विकेट गॉन. झेल पकडलाय त्या ठिकाणी. फलंदाज येते होतोय बाद आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी. शेवटच्या ओव्हर मध्ये हा सामना. येणारे शेवटचे 6 बॉल, 8 डावांची गरज. सहा बॉल आणि 8 डावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. एवई वालचीन संघाकडनं स्ट्राइक एंडला प्रतीक असेल, परंतु नॉन स्ट्राइक एंडला आपण पाहतो नवीन बॅटर गोलंदाजी करण्यासाठी. शेवटचे 6 बॉल आणि इथून 6 बॉल मध्ये 8 ची गरज आहे. दीपेन गोलंदाजी करण्यासाठी येतोय. एक युवा खेळाडू त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. बघूया या ठिकाणी एक हिरो बनण्याची आता संधी आहे. तो तशी कामगिरी करतोय का? हो हो हो, पहिलाच बॉल बाउन्सर आणि विकेट. फिंगरत फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता. दीपेनवर विश्वास ठेवला आणि आता असं वाटतंय पहिल्याच बॉलवर विकेट त्याने मिळवून दिली आहे. तो विश्वासास पात्र ठरतोय की काय? येणारे 5 बॉल आणि आता 8 डावांची गरज. पाच बॉल आणि 8 डावांची गरज आहे. पुन्हा एकदा संजय, नवीन बॅटर. हो हो हो, बॅटची आतली कडा, बॉल मागे निघून चाललाय. लक फॅक्टर ऑन. बॉल सीमा पार, चौकार. नशिबाच्या धावा, परंतु त्या उपयुक्त धावा एवई वालचीन संघासाठी मिळाल्यात. संजयच्या बॅटला स्पर्श करत असताना बॉल जरा निघून गेला फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लकी बाउंड्री, लकी रन्स फॉर द टीम एवई वालचीन. अशा प्रकारचे फटके आपण अनेकदा बघितलेले आहेत. ज्या वेळेला टॅलेंटर्स बॅटिंग करण्यासाठी येतात तेव्हा जास्तीत जास्त रन्स मागे बनतात. आणि संजयच्या बरोबर बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागत असताना फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चेंडू निघून गेला. आता येणारे 4 बॉल आणि 4 धावांची गरज. नशिबाची साथ ही मी म्हणेल सध्या एवई वालचीन संघाच्या बाजूने. बऱ्याचशा कॅचेसची ड्रॉप झाल्या. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, परंतु ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अगदी शॉर्ट रनवेनं गोलंदाजी करतो. एक युवा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे भरपूर टॅलेंट आहे असं दिसून येते सध्या. बॅटिंग मध्ये देखील 1 ते 2 बॉल खूप चांगल्या प्रकारे त्याने मिडल केले. यावेळेला पुन्हा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. डीप मध्ये मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकदा मिळाली आहे सेकंडचा कॉल आणि दुसरी धाव देखील सहजगत्या त्या ठिकाणी पूर्ण झाली आहे. आता इथून समीकरण आपण बघूया. समीकरणावर नजर टाकूया. येणारे 3 बॉल आणि 1 धावेची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. कदाचित तो मागे जर चौकार राहिला नसता तर या ओव्हर मध्ये आणखी मजा आली असती. परंतु या खेळामध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की जे झालं होऊन गेलं तर त्याच्यावर आपण फक्त चर्चाच करू शकतो. जर आणि थरला मुळीच जागा नाहीये. 3 बॉल 1 धावेची गरज. आणि हा फटका विजयाचा, हा विजयी षटकार संजयच्या बॅट मधून. मॅच फिनिश. सौमिक 11 भावाले चौदरपाडा लॉस द मॅच. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम एवई वालचीन. विजय षटकार संजयच्या बॅट मधून आपल्याला बघायला मिळाला. आपण लगेचच प्लेअर ऑफ द मॅच पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत.